मिथुन राशीसाठी हा सप्ताह काही प्रमाणामध्ये काही गोष्टींमध्ये प्रतिकूल परिणाम देणारा असा जाणार आहे। आपल्या परिवारामध्ये काही संवेदनशील घटना घडतील आणि त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल काही शंका निर्माण होतील। सोबतच उगीचच आपल्यामध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे, म्हणून आपण कोणत्याही गोष्टीबाबत लगेचच कोणतेही निर्णय घेऊ नका। आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा, परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णयापर्यंत जा, निकषापर्यंत जा। कारण एखादा गैरसमजाने एखाद्याचे अख्खे आयुष्य वाया जाऊ शकते, बदलू शकते। अचानकपणे काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, तेथेही थोडेसे विनम्रतापूर्वक वागणे हे महत्त्वाचे राहील। क्रोध म्हणा किंवा लगेचच रिॲक्ट करणे हे अजिबात तुम्ही करू नका। आपल्या वैवाहिक आणि प्रेम जीवनामध्ये आपल्याला काही संकटांचा सामना करावा लागू शकतो ह्या सप्ताहामध्ये। सोबतच जे कोणी रिलेशनशिप मध्ये असतील तर त्यांच्यामधील आपापसांमधील समज काही कारणाने कमी झाल्याचे ह्या सप्ताहात दिसून येईल। छोट्या मोठ्या कुरबुरी पण होण्याची शक्यता आहे। घरामध्ये काही कारणामुळे वादविवाद होतील आणि त्यामुळे त्याचा परिणाम लगेचच आपल्या वैवाहिक जीवनावर पडून आपल्या जोडीदारासोबत अबोला तुम्ही धरू शकतात। परंतु काहीही वाद असो ते तुम्ही एकमेकांशी बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा, मगच आपले नातेसंबंध पहिल्याप्रमाणे होईल। पारिवारिक मंडळींसाठी सोबतच प्रेमी जोडप्यांसाठी हा सप्ताह एक प्रकारे ॲव्हरेज आहे असं म्हणायला हरकत नाही। चांगल्या परिणामांसाठी आपल्याला थोडासा वेळ वाट पाहावी लागू शकते। सोबतच आपल्याला धन लाभ मिळवण्यासाठी ह्या सप्ताहामध्ये भरपूर कष्ट करावे लागू शकते, कारण अचानकपणे काही विनाकारण खर्च पण आपल्यावर उद्भवण्याची शक्यता आहे। त्या अर्थाने तुम्ही अगोदरच तयार राहा। ह्या सप्ताहामध्ये विशेष करून तुम्हाला सांभाळून राहावे लागणार आहे। जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी गेला तर तेथे आपल्या किमती वस्तू विशेष करून सांभाळा, कारण थोडीशी चोरी होण्याची शक्यता आहे। आधीच सावधगिरी बाळगलेली बरी पडेल। अनोळखी व्यक्तींपासूनही सावध राहा। लगेचच स्वतःची कोणतीच माहिती कोणालाच देऊ नका, कारण इथेही फसवले जाण्याची शक्यता आहे। सध्या तरी कोणतेही काम करताना किंवा कुठेही जाताना जास्त अलर्ट राहण्याची गरज आहे, कारण आपलंच नुकसान कधी होईल ते कळणार नाही। व्यावसायिक वर्गाला खूप छान आर्थिक प्रगतीचा असा हा काळ आहे। भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यातून भरपूर प्रसिद्धीही मिळेल। तुमच्या व्यवसायाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने तुम्ही त्याचा इतर शाखा काढण्याच्या विचारात पडाल आणि सध्या मुहूर्त पण आहे। जर असेल मनामध्ये असा विचार तर नक्कीच करून टाका कृती, नक्कीच तुम्हाला यशही मिळेल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोडासा प्रतिकूल काळ लाभेल, म्हणजे ते अगदी मन लावून प्रामाणिकपणे त्यांची कामे पूर्ण करत आहेत, परंतु त्यांच्या कामाचे कोणीही प्रशंसा किंवा एक दक्षता घेत नाही, पूर्णपणे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे आपला थोडासा आत्मविश्वास डगमगण्याची शक्यता आहे। परंतु लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे केलेले काम किंवा त्या कामाचे फळ हे नक्कीच मिळत असते। त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल, परंतु जेव्हा हे कळेल तेव्हा तुमचं कौतुक तर नक्कीच होईल आणि कौतुक करणंही थांबणार नाही। तुमचे सहकारी वर्ग म्हणा किंवा तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नक्कीच खुश होतील। त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका, हताश होऊ नका। आलेला काळ आहे, आलेली ही वेळ आहे ती तर बदलणारच आहे, परंतु प्रयत्न करणे हे अजिबातच तुम्ही थांबू नका। तुमच्या कामाची दक्षता घेत नाही म्हणून प्रयत्न करणे जर तुम्ही थांबवले, काम करणे जर तुम्ही थांबवले तर पुढे भविष्यामध्येही तुमच्या कामाची दक्षता घेतली जाणार नाही, हे विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा। तरुण वर्गाला हा काळ अगदी उल्हासाने परिपूर्ण भरलेला असा जाणार आहे। त्यांच्या मनामध्ये एखादी कल्पना असेल, एखाद्या व्यवसाय किंवा एक छोटासा बिझनेस करण्याची इच्छा असेल तर लगेचच तुम्ही सुरू करू शकता, कारण सध्या मुहूर्त पण अगदी शोभून आलेला आहे। आपल्या भन्नाट कृतीला प्रत्यक्षात आणा, सुरुवात करा, यश हे नक्कीच तुम्हाला मिळू शकेल। महिला वर्गालाही हा काळ अगदी आनंदी असा असणार आहे। ज्या कोणी महिला ह्या छोटे घरगुती व्यवसाय करत असतील त्यांना भरभरून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या व्यवसायामध्ये भरपूर वाढही होईल आणि त्यामधून त्यांना ऑर्डरही भरपूर प्रमाणामध्ये मिळतील। तुमच्या कामाचं कौतुक होईल, प्रसिद्धीमध्ये वाढ होईल। त्यांच्या या छोट्या व्यवसायाला लोक जास्त प्रमाणामध्ये ओळखूही लागतील, तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि त्यामधून लोक तुमच्या कामाचं तुमची प्रशंसा करताना थकणार नाहीत। तरी या पूर्ण गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला काही नवीन चॅलेंजला सामोरे जावे लागू शकते, कारण काही नवीन पद्धतीचा अभ्यास तुम्ही ह्या सप्ताहामध्ये कराल किंवा त्या अभ्यासाची नवीन पद्धत तुम्ही शिकाल आणि त्यामधून तुम्हाला पारही व्हावे लागणार आहे, स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे। सोबतच अवघड असलेल्या विषयांवर तुम्ही जास्त लक्ष केंद्रित कराल, म्हणजे तुम्हाला थोडंसं भविष्यासाठी सोपं जाईल।
जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना थोडासा अडचणींचा काळ आहे, काही नवीन अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा। सोबतच उच्च शिक्षणासाठी जे प्रयत्न करत असतील, ॲडमिशनसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना हवे तसे परिणाम मिळतील, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहेत। ज्येष्ठ व्यक्तिवर्गालाही हा काळ थोडासा भावनिक होण्याचा असा जाणार आहे, भावनेने परिपूर्ण असा जाणार आहे। आपल्या कुटुंबियांसोबत तुम्हाला वेळ घालवायला मिळेल आणि त्यामधून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। सोबतच जुन्या काही आठवणींना वाव मिळेल। जमलं तर छोट्याशा ठिकाणी तुम्ही प्रवास पण कराल आपल्या फॅमिली सोबत आणि त्यामधून एक प्रकारचे तुमचे कुटुंबियांसमवेत तुम्ही असणार आहात। त्यांच्यासोबतचं जे तुमचं नातं आहे ते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल, खोल होईल, तर याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या। एकंदरीतच पाहता हा सप्ताह काही गोष्टींमध्ये जर सोडले तर चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे। तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्या। सोबतच होळीचा सण आहे, तरी होळीमध्ये जशी विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमच्याही जीवनामध्ये तुमच्या येणाऱ्या प्रत्येक आयुष्यातील क्षणामध्ये या रंगांप्रमाणे भरभरून वेगवेगळे अनुभव तुम्हाला मिळू दे, रंगाप्रमाणे आनंद मिळू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे। तरी सर्वांना रंगपंचमीच्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत। हॅपी होली सर्वांना, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।